नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लाखो रुपये खर्च करून क्रीडा संकुलाची अवस्था बिकट। रायगड जिल्ह्यातील पेण तालुका क्रीडा संकुल शहरामधील क्रीडा संकुल याची खूप बिकट अवस्था झाली आहे। लाखो रुपये खर्च करून या क्रीडा संकुल बांधण्यात आलं, परंतु अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलाला कोणी वाली मिळाला नाही। अनेक खेळाडू या क्रीडा संकुलमध्ये येत असतात, परंतु संकुलाची अवस्था बिकट असल्या कारणाने तिथे कोणते खेळ खेळावे असं प्रश्नचिन्ह निर्माण होतो। प्रत्येक खेळाडूंकडून 800 ते 1000 रुपये महिन्याची ही फी आकारली जाते। 300 ते 400च्या वरती या संकुलामध्ये खेळाडू येत असतात, परंतु अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। मग हा एवढा पैसा कुठे जातो? कुठे? जर एवढ्या पैशामध्ये जर संकुलाची डागडुजी करता येत नसेल तर हा पैसा कोणाच्या खिशात जातो याचा शोध लागला पाहिजे। शाळकरी मुलांकडून 500 ते 800 रुपये फी आकारली जाते। दर महिन्याची साधारणपणे एखादा अंदाज केला तर 3 वर्षांमध्ये कमीत कमी 30 ते 35 लाख रुपये या संकुलाच्या माध्यमातून जमा होत असतात, परंतु या संकुलाच्या डागडुजीसाठी मात्र अधिकाऱ्यांकडे पैसे नसतात। या संकुलाच्या जिल्ह्याचे ज्यांच्याकडे पाहणी बेकऱ्या आहेत ते वाघ म्हणून आहेत। त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की हे क्रीडा संकुल तोडण्यात येणार आहे व त्यासाठी 2 ते 3 कोटी रुपये निधीसुद्धा मंजूर करण्यात येणार आहे। 3 वर्षांपासून असं सातत्याने जिल्ह्याचे अधिकारी वाघ हे खेळाडूंना सांगत असतात, परंतु दर महिन्याला त्यांच्याकडूनही मात्र 800 ते 1000 रुपये घेतले जात आहेत। मग हे क्रीडा संकुल कधी तोडणार आणि कधी यांचं नूतनीकरण होणार? हा क्रीडा संकुल तालुका संकुल म्हणून ओळखलं जात आहे। तालुक्याचे संकुल म्हणून हे पेणमध्ये आहे, परंतु अनेक खेळाडूंनी आता तक्रार केलेली आहे। या तक्रारीचे निवारण झालं नाही तर जो घेतलेला खेळाडूंचा पैसा आहे कुणाकडे गेला याचा तपास लागणं महत्त्वाचं आहे। जर हा पैसा संकुलच्या नूतनीकरणासाठी वापरला जात आहे किंवा अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। काय क्रीडा संकुलची परिस्थिती आहे? तुम्ही इथं खेळता, तुमच्याकडून फी सुद्धा घेतली जाते, काय नेमकं प्रश्न आहेत आता? आम्ही गेले 3 वर्ष आम्ही ते खेळायला येतो, पण इकडची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। वरतून पत्रे गळत असतात, इथं मॅट फाटलेली आहे, लाद्या फुटलेल्या आहेत, आम्हाला भरपूर इंजुरी वगैरे होते। काय नेमकं आता क्रीडा अधिकारी इथे येतात का बघा? क्रीडा अधिकारी आम्ही कधी बघितलेच नाहीत। इथे जे मामा असतात तेच केअरटेकर असतात, बाकी कोणी आम्ही माहितीच नाहीत कोण आहेत। अनेक परिस्थिती आतमध्ये खराब झालेली आपण दाखवू शकता का ते? हो, आतमध्ये भरपूर परिस्थिती बाथरूमची वगैरे खराब झालेली आहे। काय काय झालं आहे व्यवस्थित? म्हणजे असं वाटते का तुम्हाला काहीतरी नवीन व्हावं म्हणे असेल? त्यांनी गेले 3 वर्ष आश्वासन देतात की डिमॉलिश करून नवीन वास्तू बांधू, पण त्यांच्या अजून त्यांनी काही केलेलं नाही आहे। अजूनपर्यंत काही नाही केलं। म्हणजे ही वास्तू बांधल्यापासून काहीच नाही केलं। हे जे सामान वगैरे इकडे तिकडे पडलेलं हे कशाचं आहे? हे वेगवेगळे गेम आहेत, तिथे टेबल टेनिस, बॅडमिंटन, जिम पण आहे, कुस्तीचे मॅट आहेत। सामान कसं काय आहे त्याच्यात? जिमची अवस्था तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता काय ते। बघूया आपण। या आतमध्ये तुम्ही बघू शकता, ही ट्रेडमिल बंद आहे बरेच दिवस। सगळं काय सामान आहे, परंतु सगळं दुरुस्त आहे, गंजलेलं आहे। अधिकारी काहीच नाही अजून ते काही अधिकारी अजून मला दिसलंच नाही कोण आहेत ते। अधिकारी येतच नाहीत आम्हाला। महिन्याला किती पैसे भरतात? आम्ही 800 रुपयाची पावती भरतो महिन्याला। हो। किती मेंबर आहेत तरी? सकाळ आणि संध्याकाळ मिळून जरी 100 मेंबर असतील। हा एवढा पैसा जो येतो? विद्यार्थी आहेत, काही हे आहेत आपले, काय शासकीय आहेत, कर्मचारी आहेत, वकील आहेत, यांच्याकडून पण घेतली? हो, सगळ्यांकडून हे घेतली जाते। मग तो पैसा काय केला जातो? काय असं अधिकारी काय सांगतात का? नाही, त्याची काही तुमच्याकडे काय पावत्या वगैरे आहेत का तुम्ही दिलेल्या? हो, पावती आहे आमच्याकडे। आहेत ना? आता दुसरी परिस्थिती काय आहे ते आम्हाला जरा दाखवा बघा। काय परिस्थिती आहे? हे राहुल, तू घाबरतोस का? बरं आहे इलेक्शनला। हां, हे बाथरूम आहे का इकडे? हे बाथरूम आणि वॉटर पंप, संडासची परिस्थिती बघा। संडास हे आहे क्रीडा संकुलचं बाथरूम, संडास बघा। 800 ते 1000 रुपये पावती फाटली जाते दर महिन्याला। कमीत कमी 100च्या वरती इथं वगैरे हा जरी केला
बघितलं त्यांनी. हे त्या दिवशी डोक्यात पडलंय कशा अशा याच्यामध्ये तुम्ही इकडे हे करता मग हे कंप्लेंट वगैरे तुम्ही केलीत का आतापर्यंत कोणाला? करतो कंप्लेंट पण कोण मनावर घेत नाही. पण आता आम्ही ठरवलंय आम्ही लेखी तक्रार पण केली पण त्याचं गेले काय 3 उत्तर वर्ष पण झाले. नाही. आम्ही 3 वर्ष खेळतोय इथे. 3 वर्ष सेम प्रॉब्लेम. आज आश्वासनं भेटतात फक्त की उद्या होईल, परवा होईल, हे करू ते करू, पण नाही, अजून तीच परिस्थिती आहे. आणि कोणीतरी आवाज उठवला पाहिजे याच्यावर. आणि सगळी प्रतिष्ठित लोक येतात, म्हणजे पोलीस आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, सगळे लोक येतात, प्रशासकीय अधिकारी आहेत. राष्ट्र माझा न्यूजसाठी संजय गायकवाड, पेन, रायगड. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज.